विद्यार्थी मित्रांनो, सह्याद्री ट्युटोरियल्स मध्ये तुमचं स्वागत आहे. हो, यावर्षी एक्झाम आता एप्रिलमध्येच होणार. हे असं का बोलतोय तुम्हाला मी सांगतो. कोविडच्या अगोदर म्हणजे ज्या वर्षी कोविड स्टार्ट झालं ना, अगदी त्या वर्षी सुद्धा ना सेम टाईम टेबल असंच सेम टाईम टेबल सीईटी सेलनं दिलं होतं. पण झालं काय? कोविड. मग एप्रिलमध्ये कुठली एक्झाम होते? मे मध्ये पण झाली नाही, जून, जुलै नाही, ऑगस्ट नाही, सप्टेंबर नाही. ऑक्टोबरमध्ये सीईटीची एक्झाम झाली. ऑक्टोबरमध्ये. ॲक्चुअली सीईटी सेलनं आपल्याला शॉक दिला. चला आम्ही एप्रिलमध्ये घेतो. दरवर्षी मेमध्ये असायची एक्झाम. मुलं जरा पॅनिक मोडमध्ये गेली होती, पण झाली ऑक्टोबरमध्ये. त्याच्यानंतरच्या वर्षी सप्टेंबर महिन्यात एक्झाम झाली बरं का, लक्षात घ्या. त्याच्या नेक्स्ट ऑगस्टमध्ये. मग त्याच्यानंतर वाटलं होतं आता क्रमाक्रमानं ऑक्टोबर, सप्टेंबर, ऑगस्ट म्हणजे आता जुलैमध्ये होईल ना एक्झाम. नाही, त्या वर्षी एक्झाम लवकर झाली. लास्ट इयर सुद्धा एप्रिलच्या तारखा मिळाल्या होत्या आपल्याला टेंटेटिव्ह डेट्स. पण इलेक्शन आलं. लोकसभेच्या इलेक्शनमुळं पुन्हा 10 ते 15 दिवस एक्झाम पोस्टपोन झाली. सांगू का? ते 10 ते 15 दिवस एवढे हेल्पफुल ठरले होते मुलांसाठी, एवढे मदतीचे ठरले होते म्हणूया आपण. आयुष्यभर केला नसेल ना तेवढा अभ्यास मुलांनी त्या 10 दिवसात केलाय. पण आता आपण काय करायचं? आपल्याला तर डेट्स अशा मिळाल्यात, की पी वाल्यांची एक्झाम तर बाळांनो 9 तारखेला सुरू आहे. पी वाल्यांची एक्झाम तर 9 एप्रिललाच स्टार्ट होते हे लक्षात घ्या. 9 एप्रिल आणि आपली पी-सी-एम 19 एप्रिलपासून. नशीब! मधले 2 वर्ष सीईटी सेलनं काय केलं होतं माहितीये का? की पी ग्रुप अगोदर घेतला होता आणि पी एक्झाम नंतर घेतली होती. तुम्हाला सांगू का? पहिल्या ऑनलाईन एक्झामसाठी तर तुम्हाला सांगतो पी पण असा एक ग्रुप त्यांनी ठेवला होता. मज्जा काय झाली होती सांगू का तुम्हाला? मजेचं जाऊ दे. सांगतो मी काय झालं होतं. पण मी तुम्हाला इम्पोर्टंट असा प्लॅन देणार आहे बरं का. काय सिच्युएशन आहे? या क्षणाला तुम्ही कसं रिएक्ट होणार आहे याला, काय केलं पाहिजे सगळं मी 2 मिनिटात एक्सप्लेन करणार आहे. पण झालं काय ते सांगतो इथं. बघा, काही मुलांचा पी ग्रुप असतो, काही मुलांचा पी ग्रुप असतो आणि फार थोड्या मुलांचा पी हा दोन्ही ग्रुप असतात. संख्या जास्त असेल यांची, पण यांच्यामध्ये वाली मुलं फक्त वाली मुलं नाहीयेत. ती कोण? ज्यांचं सी आहे, आय-टी आहे, टेक्निकल, बायफोकल सब्जेक्ट आहेत, की ज्यांचं डेडिकेटली IIT, JEE ज्यांनी प्रिपरेशन केलं होतं. ती मुलं या ग्रुपमध्ये होती रेसमध्ये. वाले कोण होते? ते नीटवाले मोस्टली असतात ते तिकडं. म्हणजे समजून घ्या. मग झालं काय मी तुम्हाला सांगू का? झालं काय? क्लिअरली सांगतो. ही जी एक्झाम झाली ना दोन्ही ग्रुप ज्यांचे एकत्र आहेत. त्या मला अजून आठवतंय माझ्या बॅचमध्ये जी मुलं होती ना, साधारण 103 मार्क पडलेत, 110 मार्क पडलेत, 118 मार्क पडलेत, तरी त्यांचं पर्सेंटाइल 99 च्या वर गेलं होतं. अरे 99.9 समजा म्हणूया आपण. कमी मार्काला. त्याच्यामुळे त्यांची लॉटरी लागली होती. मग नेक्स्ट इयर काय झालं माहिती आहे का? तुम्हाला मी सांगतो गंमत. ज्या मुलांनी वर्षाच्या सुरुवातीला कॉलेजमधून बायो कॅन्सल करून त्याच्याऐवजी दुसरा सब्जेक्ट घेतला होता ना, त्यांना हे कळालं. मग त्यांनी परत बायो घेतला. पण त्यानंतर पी-सी-एमनं आपल्या सी सेलनं तो चान्सच दिला नाही. हा ग्रुपच कॅन्सल केला. ओके. म्हणजे लोकांना कळालं होतं की या ग्रुपचा फायदा आहे. पण सेलनं तो कॅन्सल केला. बरं हे सगळं जाऊ दे म्हणूया आपण. आता दोन्ही ग्रुप वेगळे आहेत. आता सगळं व्यवस्थित सुरू आहे. वाटतंय कधी-कधी वाटलं तो गोंधळ होतोय का? नाही होत. बरं आता मेन मी पॉइंट सांगतो. आपल्याला ज्यांना बोर्डची एक्झाम द्यायची आहे ना, त्यांच्यासाठी आता सगळं चॅलेंजिंग आहे इथनं पुढं. एक-एक क्षण महत्वाचा आहे. मला सांगा तुमची बोर्डची एक्झाम फेब्रुवारी महिन्यात सुरू होते. 11 फेब्रुवारीला पहिला पेपर आहे का रे बाळांनो? मला आता डेट्स आठवत नाहीयेत बरं का. पण समजूया. मॅथ्सचा पेपर केव्हा आहे मला फक्त सांगायचं तुम्ही. मॅथ्स. ओके. मला असं वाटतंय मॅथ्सचा पेपर बहुतेक 22 फेब्रुवारीला. मी व्हिडिओ करायच्या अगोदर बघायला पाहिजे होतं, पण जाऊ दे 22 फेब्रुवारीला असं इमॅजिन करूया. म्हणजे फेब्रुवारी महिन्यात एक 4 ते 5 दिवस राहिलेत म्हणूया आपण. नंतर मार्च पूर्णपणे 31 मार्च. ओके. आणि आपली एक्झाम जेव्हा 19 एप्रिलला स्टार्ट होणार आहे ना, तेव्हा 15 एप्रिलपर्यंत आपण मॉक टेस्ट वगैरे देऊ शकतोय बरं का. मग हे 15 आणि 5 20 आणि हे 30 51 दिवस आहेत. मग काळजी करायची नाही. पुष्कळ दिवस आहेत. पुष्कळ दिवस आहेत. ह्यात प्रॉपर स्टडी होऊ शकतो. पण तुम्ही 22 तारखेपासूनच स्टार्ट करताय, मी असं कन्सिडर करतोय. मग आता काय केलं पाहिजे? सांगतो. लास्ट इयर नाही, गेले वर्षानुवर्षाचा माझा अनुभव सांगतो. सी-एस आणि आय-टी वर्षभर अभ्यास करतच नाहीत मुलं बरं का. ऑब्व्हियसली सी मध्ये पास आहेत तुम्ही. 100 पैकी प्रॅक्टिकलच्या मार्कमध्येच मुलं पास होतात. ही रिॲलिटी आहे.
अख्ख्या महाराष्ट्रात प्रॅक्टिकलच्या मार्कामध्ये मुलं पास होतात म्हणूया आपण. आणि आय-टी बहुतेक एम-सी-क्यू असतात ना, सोपे असतात ते प्रश्न. तेव्हा त्याचे तणाव नाहीये. तुम्ही तो अभ्यास आत्ताच कंप्लीट करा. तुम्हाला 22 तारखेनंतर सी-ई-टीकडे फोकस करायचा आहे. हां, पेपर द्यायचे आहेत. सी-एसचे, आय-टीचे, पुन्हा काही जिओग्राफी असेल ज्याचा, डिफेन्स असेल किंवा वेगळे सब्जेक्ट असतील, तुम्हाला पेपरला तर लागणार आहे. पण त्याचा तणाव नकोय. हां, समजा सी-एसच्या पेपरला 5 दिवस सुट्टी आहे. नाही, मी आता फक्त सी-एसच 5 दिवस करणार. नाही, तुम्हाला त्यावेळेस सुद्धा मी सी करायला लावणार आहे. हे लक्षात घ्या. बरं, मग आता कधी अभ्यासाला सुरुवात करणार? बोर्डच्या एक्झाम नंतर? मी तुम्हाला सांगतो, हजारो मुलं बोर्डच्या एक्झाम नंतर आपला कोर्स घेतात. लास्ट मोमेंटला. मी काय म्हणतोय, आता मला कोर्सचं प्रमोशन करायचं नाही. थोडासा विषय बाजूला ठेवूया. बऱ्याच मुलांना कदाचित राग येईल त्या कोर्सचं नाव घेतल्यानंतर. त्यांना वाटेल मी प्रमोशन करतोय. पण तो कोर्सचा विषय ठेवतो बाजूला. अभ्यासाला सुरुवात केव्हा करणार? मी तुम्हाला सांगतो, एक्झाम नंतर करायचा प्लॅन असेल, त्या 50 दिवसात नाही. त्या 50 दिवसात मला मॉक टेस्ट हवे आहेत. तुमची रिव्हिजन हवी आहे लक्षात घ्या. त्यावेळेस तुम्ही राहिलेले टॉपिक करायचं म्हटलं तर होणार नाही. ते काहीही करून अगोदर व्हायला पाहिजे. मी तुम्हाला क्लिअरली सांगतोय, की तुमचा आत्ताचा वेळ आहे ना, हा तुमचा गोल्डन पिरियड आहे स्टडीसाठी. हां, आता बास सगळ्या गोष्टी बंद आता. ज्या वेळ तुमचा वाया घालवताय ना तुम्ही, ते सगळं बंद करा आणि सिरियसली अभ्यासाला सुरुवात करा. तुम्ही काय करा माहितीये का? मी तुम्हाला सांगतो लक्षात घ्या. आता मी जस्ट सांगतो आज, आज माझ्या ऑफलाईन बॅचमध्ये मी मुलांचा कॉन्फिडन्स वाढावं म्हणून काय केलं तुम्हाला मी सांगतो. मी त्यांना सांगितलं, की तुम्हाला मी असं एका टॉपिकचं नाव सांगतो फिजिक्समध्ये 13 मार्काला आहे. मुलांचे चेहरे असे होते, की काय बोलायला लागलेत सर 13 मार्काला कुठलाच टॉपिक नाहीये. तुम्ही पण म्हणाल, की 13 मार्काला टॉपिक नाहीच आहे. पण सांगू? इलेक्ट्रोमॅग्नेटिक इंडक्शन. हा टॉपिक जुन्या सिलॅबसमध्ये एकच होता. 5-6 मार्काला होता. नवीन सिलॅबसमध्ये तुमच्या पुस्तकात त्याचे 2 टॉपिक केलेत. ई-एम-आय आणि एसी सर्किट 2 टॉपिक आहेत. वेटेज चेक करा. मिळून 13 मार्काला आहे तो. मी त्यांना काय केलं माहितीये का? वाय लर्न ॲप्लिकेशन ओपन केलं. ओळीनं प्रश्न घ्यायला सुरुवात केली आणि त्यांच्या लक्षात आलं पुस्तकातले प्रॉब्लेम आहे तसे आहेत, पण व्हॅल्यू चेंज होतायत. एअरक्राफ्टचं एक न्यूमेरिकल आहे. त्याचं ते विंगचा स्पॅन 50 मीटर पुस्तकात दिलंय. परीक्षेत 60 मीटर दिलंय. त्या एअरप्लेनची व्हेलॉसिटी पुस्तकात 400 मीटर पर सेकंद आहे. एक्झाममध्ये 500 मीटर पर सेकंद आले. पण मुलांचा कॉन्फिडन्स वाढला. कारण मी तुम्हाला सांगतो ई-एम-एफ इंड्युस्डचा फॉर्म्युला आहे बी-एल-व्ही. बीची व्हॅल्यू दिले. इन टर्म युनिट आहे टेस्ला. लेंथ दिले 60 मीटर, 50 मीटर. व्हेलॉसिटी दिले 400-500. लॉग टेबल लागतच नाही. मी तुम्हाला सांगतो ई-एम-आय आणि एसी सर्किट. नेक्स्ट डे उद्या तुम्हाला तो व्हिडिओ प्रोव्हाईड करून देतो चला. म्हणजे मी ऑफलाईनमध्ये जे शिकवतोय ना, सगळं तुम्हाला शिकवतो. उद्या सकाळी पहाटे 5 लाच तुम्हाला तो व्हिडिओ मिळणार आहे. पण मेन पॉइंट काय? मग झालं काय? कॉन्फिडन्स वाढला ना. टोटल 13 मार्क 3 दिवसात त्यांचं ऑफलाईनचं पुन्हा रिव्हिजन करून घेतो. तुमचं पण घेतो. 13 मार्क जोक नाही, खूप झाले. पण थांबा मी त्यांना एवढं बोललो पुन्हा, "अरे मॅग्नेटिक मटेरियल केलाय की तुम्ही चांगला?" "हां, केलाय." "ऑसिलेशन केलाय, रोटेशनल केलाय, केटीजी केलाय." तो रिवाईज करायचा आहे. मानसिकता बघितली का? बघता-बघता जिथं कॉन्फिडन्स डाउन होता, ते 7 मार्काचे 4 टॉपिकची नावं सांगितली. लक्षात आलं की आपलं 28 मार्क्सचं पण झालंय. अरे इथं झाले 41 मार्क आउट ऑफ 70. मग आता तुम्ही मला सांगा, त्या बोर्डच्या एक्झामचं विनाकारण टेन्शन घेऊन तुम्ही सी-ई-टीकडे दुर्लक्ष करू नका बरं का बाळांनो. बरं झालं सी-ई-टीने या टेंटेटिव्ह डेट्स दिल्या आणि आपल्याला कळालं, की एप्रिलमध्येच सी होणार आहे. यावर्षी कुठली एक्झाम काय ते म्हणतात ते इलेक्शन वगैरे काही नाहीये बरं का. आणि इथं लिहिलंय रे त्यांनी तुम्हाला सांगू का? इथं आय थिंक मी जेव्हा बघितलं ना, इथं लिहिलंय क्लिअरली टेंटेटिव्ह शेड्यूल आहे. होऊ शकतं थोडंफार चेंजेस म्हणूया आपण. पण काही तसं मला वाटत नाही. कारण काय सांगू तुम्हाला मी क्लिअरली बघा. तर मी तुम्हाला सांगू का, की याच्यामध्ये बरं का वेगळ्या-वेगळ्या एक्झाम आहेत बरं का. म्हणजे मी तुम्हाला सांगतो कसं आहे, की थांबा. सी म्हणजे काय फक्त इंजिनिअरिंगची सी नसते. खूप सी असतात. तेव्हा सी सेल जे आहे ना, त्याला ना की जवळ-जवळ 2-3 महिने त्या एक्झाम कंडक्ट करायचे असतात. म्हणजे एम-बी-एची आहे, आपली ही लॉची सी वेगळी आहे, ही, ती असं वेगवेगळ्या आहेत लक्षात घ्या. त्याच्यामुळे फार चेंजेस होण्याची अपेक्षा करणं चुकीचं आहे. मग माझं काय म्हणणं आहे, पहिली गोष्ट बोर्डच्या एक्झाम नंतर जो वेळ आहे तो रिव्हिजनसाठी ठेवला तर बरं होईल. 4 ते 5 टॉपिक राहिले असतील, तर ते कव्हर करणं ठीक आहे म्हणूया आपण. ओके. बरं आणखीन जेव्हा मी आता घेतोय मुलांचा अभ्यास माझ्या लक्षात काय येतंय माहितीये का? क्वेशन्स रिपीट होतायत. पण माझी इच्छा काय माहितीये का तुमच्याकडून? माझी इच्छा आहे, की तुम्ही कन्सेप्ट क्लिअर करा आणि येऊ दे त्याच्यावर कुठलाही प्रश्न, तो जमेल तुम्हाला. अजून काय फिजिक्सला सुरुवात केली नसेल, तर डायरेक्टली पी-वाय-क्यूज बघायला जाऊ नका. कॉन्फिडन्स डाउन होईल. टेक्स्ट बुक पासून सुरुवात करा. माझ्यासारखं करा. मी प्लॅन काय दिलाय माहितीये का ऑफलाईन मधल्या मुलांना?
3, 4 नाही 5 दिवस लागू दे. ई-एम-आय सर्किट तुमचं परफेक्ट करून घेतो. मग त्यांचा कॉन्फिडन्स वाढवण्यासाठी मला काय करावं लागतंय माहितीये का? सेम लेक्चर तुम्हाला देणार आहे बरं का मी. मला एवढंच करावं लागतंय, त्यांना दाखवावं लागतंय. हे बघ, हे पुस्तकातलं गणित. हे बघ हा फॉर्म्युला तुला येतोय आणि हा बघ तोच सी आलाय. हां, तोच सी आलाय. घेतो. तुमचा पण कॉन्फिडन्स मी वाढवतोय. फक्त बाळांनो सीरियस व्हा. सीरियस व्हा फायनली सांगतोय. आता अभ्यासाला लागा. म्हणजे सांगतो आणखीन काय होतं, उगाचच 2-2, 3-3, 4-4, 5-5 वाजेपर्यंत जागू नका. तब्येत बिघडवून घेऊ नका. प्रॉपर तब्येत, रेस्ट म्हणजे सगळ्या गोष्टी इम्पोर्टंट आहेतच. शेवटच्या दिवसात सुद्धा मी तुम्हाला सांगू का, माझ्या भावाला जेव्हा सी-ई-टीत 200 पैकी 196 पडले होते ना, मला अजून आठवतंय, की शेवटचे 10 दिवस त्याला काही सांगायला लागत नव्हतं. तो स्वतः सगळं करत होता बरं का. पण शेवटच्या 10 दिवसात बघितलंय मी तो फक्त रिवाईज करायचा. तेही जास्त टेन्शन न घेता. शेवटच्या अर्ध्या दिवसात त्यानं कुठलीही मॉक टेस्ट वगैरे दिली नाही. फक्त रिव्हिजन केली. पण ती कशी केली माहितीये का? एक पण पुस्तक तो हातात घेत नव्हता. फक्त त्याच्या नोट्स, फक्त त्याच्या वह्या, त्याने लिहिलेलं हे सगळं रोवून. काय करायचं अभ्यास करत असताना एखादा पॉइंट अवघड वाटला, की तो तुमच्या नोट्समध्ये पाहिजे. तो रिवाईज केला पाहिजे. माझं सुद्धा बऱ्याच वेळा काय होतं माहितीये का? मी प्रॉब्लेम सॉल्व्ह केलाय. टफ होता. चला मी केला सॉल्व्ह. पण 10-15 दिवसांनी पुन्हा एखाद्या मुलानं डाउट म्हणून तो प्रॉब्लेम विचारला ना, वाटतं की अरे आपण सोडवलाय, पण क्लिक होत नाही. पण त्यावेळेस पुन्हा थोडीशी रिव्हिजन केली ना, मग परत कधी विसरत नाही. तेव्हा रिव्हिजन इम्पोर्टंट आहे. करा तुम्ही. ऑल द बेस्ट.